सोलापुरात अर्ज छाननी दरम्यान पोलीस आणि शिंदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। कोल्हापुरात पालिका निवडणुकीमध्ये मविया आणि महायुतीमध्ये पोस्टर वॉर। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, मवियाचं पोस्टर तर सत्ता असताना भरलं खिसं। आता म्हणताय कोल्हापूर कसं, महायुतीचा पलटवार। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यामध्ये 3 सभा, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार। अमित शहा जाहीर सभा न घेता प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार, तर पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणार। शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। पुण्यामध्ये भाजपकडून विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून नव्यानं संधी। भाजपनं यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली। 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट भाजपनं कापलं। पुण्यामध्ये ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्यांना सचिन अहिरांनी थेट फोन करून उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानं अपक्ष अर्ज दाखल, कार्यकर्त्यांनी पुन्हा ठाकरेंचे बॅनर्स लावत दुग्धाभिषेक घातला। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची सेना मनसेची युती तुटली। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं 58 जागांवर उमेदवार दिले, तर मनसे 23 जागांवर लढणार। ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये खेळी। विद्यमान आमदार सीमा हिरेंच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजरांनी आपल्याच घरामध्ये मिळवल्या 3 उमेदवाऱ्या। सुधाकर बडगुजर स्वतः, त्यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपकडून उमेदवारी। मालेगावमध्ये इस्लाम पक्षाचे मुनिरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड। समोरच्या उमेदवारानं अर्ज माघारी घेतल्यानं इस्लाम पक्षाच्या उमेदवाराचा विजय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण दिसणार नाहीत। एबी फॉर्म दिल्यानंतर सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल नाही। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघामध्ये 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती। फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबई विकास कामांसाठी मिळालेला निधी सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये वितरित। खोपोलीमधील हत्या प्रकरणामध्ये आमदार महेंद्र थोरवेच नाहीत ना? माजी आमदार अनिकेत तटकरेंनी उपस्थित केला सवाल। राजकीय आकांक्षेपोटी थोरवे सुनील तटकरेंवर आरोप करतात। अनिकेत तटकरेंचं महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर। पुण्यामध्ये सर्वपक्षीय उमेदवार एकाच फोटोमध्ये दिसले। अर्जाची छाननी करत असताना सर्व उमेदवार एकत्र आले होते। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार एकत्र दिसले। बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांच्या समोर कार्यकर्त्यांचा राडा। माजलगाव नगर परिषदेमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवानंतर डॉक्टर प्रकाश आनंदगावकरांमुळेच आमचा पराभव झाला। प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दीपक मुंडेंचा आरोप। नाराज कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढू, जागा कमी आणि अर्ज जास्त अशी स्थिती झाली आहे, तर काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश करून घेतले। कार्यकर्त्यांच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून 165 जागांवर उमेदवार, तर कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी देणार नाहीत। रवींद्र धंगेकरांची माहिती। तर दादांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली हे चुकीचं, धंगेकरांचं वक्तव्य। मीरा भाईंदर छत्रपती संभाजीनगरमध्ये फसवणूक झाली। घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं आवाहन। तर अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं चुकीचं, असं वक्तव्य झाल्यास कार्यकर्ते नेत्यांमध्ये विसंवाद होईल। दरेकरांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, राज्यामध्ये सर्व 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य।